नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय गरमागरम स्वादिष्ट असा भन्नाट चवीचा लागणारा चिकन पुलाव। हा चिकन पुलाव गावात शेतामध्ये पार्टीसाठी केला जातो। असा भन्नाट चवीचा लागतो। त्याचप्रमाणे तुमच्या घरी जर अचानक पाहुणे आले तर मग काय करायचं, आपल्याला पटकन सुचत नाही, तर मग झटपट असा चिकन पुलाव बनवून तुम्ही त्यांना खायला देऊ शकता। तर मग असा भन्नाट चवीचा लागणारा चिकन पुलाव बनवायला आपण सुरू करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आगळी वेगळी रेसिपीला पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण स्वादिष्ट, छान, अप्रतिम असा लागणारा चिकन पुलाव बनवायला सुरुवात करूया। चिकन पुलाव बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते ते इथे आपण बघणार आहे। इथं मी अर्धा किलो चिकन घेतला आहे। स्वच्छपैकी 2 वेळा धुवून घेतलं। तुम्ही बघू शकता, मस्त असं पाणी निथळून घेतलं मी। यातील मध्यम आकाराचे पीस करून घेतले। आता जेवढं आपलं चिकन आहे तेवढंच आपल्याला तांदूळ लागेल। इथं मी अर्धा किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे। आपल्या खड्या मसाल्यामध्ये आहे 2 चक्री फूल, 4 ते 5 लवंग, 3 वेलची आहे, 4 ते 5 काळी मिरी, चवीप्रमाणे मीठ आहे, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2-3 तमालपत्र आहे, 1 दालचिनीचा तुकडा। हे तांदूळ आता याला स्वच्छ धुवून कमीत कमी अर्धा तास हे भिजत घालायचे आहे। आणि इथं स्लाइस केलेला मध्यम आकाराचे 2 कांदे आहे। उभे याचे पातळ काप करून घेतले। 1 मोठा बारीक चिरलेला कांदा आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे। यामध्ये अर्धा चमचा धने घेतले होते आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच इतकं आलं हे मिक्सरला वाटण करून घेतलं मी। माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी धने वापरले। तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोथिंबीर वापरली तरी काही हरकत नाही। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला। सर्वप्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी इथं आलं लसूण पेस्ट आहे, यामध्येच मी धने घातले आहे आणि छान बारीक वाटून घेतलं हे मिक्सरमध्ये। इथं चवीप्रमाणे मीठ लावून घ्यायचं, अर्धा टीस्पून इतकी हळद घालायची। हा मसाला हातानेच व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे चिकन हे चांगलं मुरेल यामध्ये आणि छान रसरशीत होईल। तर मी हातानेच व्यवस्थित हा मसाला लावून घेतला यामध्ये। आता यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास मुरत ठेवायचं हे। सर्वप्रथम मी या पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। आता 1 बारीक केलेला कांदा आहे हा घालून घ्यायचा आणि कांद्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा 2-3 मिनटं। आता इथे कांद्याला सोनेरी रंग आला आहे आणि आपण चिकन अर्धा तास मुरत ठेवलं होतं। आता यामध्ये घालून घ्यायचं। आता हे चिकन मी 2 मिनिटासाठी परतून घेते म्हणजे ते खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची। आता चिकन व्यवस्थित 2 मिनिटावर परतून घेतलं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची, मग पाणी टाकायचं। आता इथे 5 मिनिटे झाली आहे, झाकण काढून बघायचं। बघा, अगोदरच पाणी टाकायची गडबड करायची नाही कारण यालाच पाणी सुटते। बघा, यातील बऱ्यापैकी पाणी असं आटलं आहे। आता यामध्ये मी पाणी घालून घेते। आता यामध्ये मी 1.5 ग्लास गरम पाणी घातलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं। हे चिकन 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। इथं जवळपास 15 मिनटं झाली आहे। झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता इथं मी 70 ते 80% चिकन शिजवून घेतलं आहे। थोड्या प्रमाणात आपल्याला चिकन कच्चंच ठेवायचं आहे कारण ते भातासोबत आणखी शिजणार आहे। तर गॅस करायचा बंद। आता हे चिकन मी बाजूला ठेवून देते।
आता सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे। इथं मी 3 चमचे तेल घालून घेते। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहे। 2 तमालपत्र, 2 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 3 वेलची आहे, लवंग आहे आणि काळी मिरी हे घालून घेते। हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। आता यामध्ये स्लाइस केलेला कांदा आहे हा घालून घ्यायचा आणि कांद्याला गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। आणि इथं कांद्याला हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेतला। यामध्ये बारीक केलेलं टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो लवकर शिजावं म्हणून चवीप्रमाणे मीठ घालते। मीठ जरा बेतानच घाला, कारण आपण चिकन मॅरिनेट केलं त्यातसुद्धा मीठ वापरलं। आता टोमॅटो हा 2 ते 3 मिनटं मऊ शिजून घेऊया। आता टोमॅटो व्यवस्थित मऊ शिजला आहे। आता यामध्ये चमचा लाल तिखट, हळद आणि गरम मसाला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आणि थोडंसं मीठ आणखी घालते मी। आणि ह्या हिरव्या मिरच्या आहे यासुद्धा घालून घ्यायच्या। याचा फ्लेवर छान उतरतो या चिकन पुलावमध्ये। आता 2-3 मिनटं मसाला परतून घ्यायचा। आता मसाला मी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घेतला। आता यामध्ये हे चिकन घालायचं आहे। हे पाण्यासकट आहे, हे मी यामध्ये घालते। हे बघा यामध्ये मी घालून घेतलं आणि तांदूळ भिजून अर्धा तास झाला आहे आणि यातील पाणी मी गाळून घेतलं। तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र असा लांब लांब झाला आहे। यामध्ये घालून घेते। यामध्ये चिकनचा स्टॉक होता तेच पाणी मी यामध्ये घालून घेतलं आहे। आता हे फिरून घ्यायचं, हलक्या हाताने फिरून घ्यायचं आणि मिठाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त जर वाटलं तर यामध्ये जसं चाखून पाहायचं। हे पातेलं धुवून पाणी घालते, फक्त अर्धा ग्लास। आता यावर झाकण ठेवलं आहे आणि 15 ते 20 मिनटं हा चिकन पुलाव आपल्याला शिजून घ्यायचा आहे। इथं 15 ते 20 मिनटं झाले आहे। झाकण उघडून बघूया। आणि तुम्ही बघू शकता मस्त भात यामध्ये शिजला आहे। गॅस करायचा बंद आणि तुम्ही बघू शकता काय भारी दिसते आपला चिकन पुलाव। मस्त असा सुगंध सुटला आहे, याला घमघमाट झाला आहे आणि तांदूळसुद्धा छान लांब लांब शिजले आहे। आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया। तर इथे गरमागरम चिकन पुलाव बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आला आहे आणि छान मस्त असा स्वादिष्ट बनला आहे। तर हा चिकन पुलाव तुम्ही पार्टीसाठी बनवू शकता। गावाकडे पार्ट्या केल्या जातात शेतामध्ये, त्यामध्ये हा चिकन पुलाव भन्नाट चवीचा होतो। तर घरी अचानक पाहुणे आले तर मग हा चिकन पुलाव झटपट बनवून त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता। तर इथे तुम्हाला आजची चिकन पुलावची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्ह यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर आगळी वेगळी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान असे वेगवेगळे पदार्थ अपलोड करीन, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही हा चिकन पुलाव ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।